श्री स्वामी समर्थ. 9 नोव्हेंबर 2023 रोजी आपण वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस हा सण साजरा करणार आहोत. आणि या दिवशी प्रत्येक महिलेने, प्रत्येक आईनं आपल्या मुलांबाळांसाठी गाई वासराची पूजा अवश्य करायची आहे. ही पूजा केल्यानं मुलांची, पतीची, घराची प्रगती होणार आहे, भरभराट होणार आहे आणि गोमातेमध्ये असणाऱ्या 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि त्यामुळं आपल्या घराची भरभराट होणार आहे. आपल्या घरामध्ये कायम लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे. आता ही संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या हिंदू पुराण शास्त्रानुसार गायीच्या प्रत्येक अंगात देवी देवतांच्या स्थानाचं विस्तृत वर्णन केलं आहे. पद्मपुराणानुसार 4ही वेद गायीच्या मुखात वास करतात. तिच्या शिंगामध्ये भगवान विष्णू आणि भगवान शिव वास करतात. गायीच्या पोटामध्ये कार्तिकीय, डोक्यात ब्रह्मा, कपाळात रुद्र, शिंगांच्या टोकावर इंद्र, दोन्ही कानात अश्विनी कुमार, डोळ्यात सूर्य आणि चंद्र, दातामध्ये गरुड, सर्व गुदद्वारातील तीर्थक्षेत्रे, मूत्र मार्गात गंगाजी, केसाच्या कुपांमध्ये ऋषी, पाठीमागे यमराज, उजव्या बाजूला वरुण आणि कुबेर, डाव्या बाजूला पराक्रमी यक्ष, तोंडात गंधर्व, नाग, नाकाच्या पुढच्या भागात आणि खुरांच्या मागच्या बाजूला अप्सरा वास करतात, असं आपल्या हिंदू पुराण शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे. वसुबारस हा सण गायीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आणि म्हणूनच या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते. वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस. या दिवशी महिला, स्त्रिया आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं व त्यांच्या सुखसमृद्धीसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी या गाय वासराची पूजा करत असतात. तर हा वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असल्यामुळे या दिवशी पहाटे उठून आपल्याला आपल्या अंगणामध्ये रांगोळी काढायची आहे, दिवे लावायचे आहेत आणि ज्या स्त्रियांना मुलं आहेत तर त्या स्त्रिया या दिवशी एकभुक्त राहून उपवास करतात आणि या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासराची पूजा केली जाते. तर या वसुबारसच्या दिवशी ज्या महिला आपल्या मुलाबाळांसाठी उपवास करतात तर त्यांनी या दिवशी गहू आणि मूग खायचं नाही. तसेच या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग खाऊन हा उपवास सोडायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी दूध आणि दुधाचे कोणतेही पदार्थ किंवा तळलेले पदार्थ खायचे नाहीत. तसेच या दिवशी तव्यावर बनवलेला कोणताही पदार्थ या महिलांनी खायचा नाही. तसेच ज्यांच्या घरी गाय आणि वासरू आहे तर त्यांनी या दिवशी पुरणपोळीचं जेवण नैवेद्य या गायीसाठी बनवायचं आहे आणि संध्याकाळी या आपल्याला गायीची पंचोपचार पूजा करायची आहे. तर असा हा दिवसभर उपवास झाल्यानंतर ज्यांच्या घरी गाय आणि वासरू आहे तर त्यांनी या दिवशी गायीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे आणि ज्यांच्याकडे गायी नाही तर त्यांनी गोडाधोडाचा नैवेद्य केला तरी देखील चालेल. तर या दिवशी आपल्याला संध्याकाळी दिवसभर उपवास केल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी गाय आणि वासरू असेल तर त्या ठिकाणी जाऊन गायीच्या पायावरती पाणी घालून हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर तिच्या कपाळावर, मस्तकावरती देखील हळदी कुंकू लावायचं आहे. तिथं अक्षता व्हायच्या आहेत, फुलं व्हायची आहेत आणि त्या गायीला हार घालायचा आहे फुलांचा. त्यानंतर गायीला ओवाळायचं आहे आणि गायीला 3 प्रदक्षिणा देखील मारायच्या आहेत आणि गायीला उडदाचे वडे आणि हे जे आपण गोडाधोडाचे जे पदार्थ बनवलेले असतील किंवा पुरणपोळीचा जर नैवेद्य केला असेल तर तो खायला घालायचा आहे. मात्र शक्यतो आपल्याला तळलेले पदार्थ या गायीला खाऊ घालायचे नाहीत. तसेच या प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला गायीला हात लावायचा आहे आणि आपल्या मनातील ज्या इच्छा असतील, मनोकामना असतील, आपल्या पतीसाठी, आपल्या घरासाठी, मुलांसाठी आपल्या जी इच्छा मनोकामना असतील त्या बोलून दाखवायच्या आहेत. समस्या असतील त्या बोलून दाखवायच्या आहेत आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी, त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना यश प्राप्ती मिळण्यासाठी या गोमातेला आपल्याला या दिवशी प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे आपण या गायीची आणि या वासराची पूजा करायची आहे. त्याचबरोबर गायीचे दूध या वासराला पूर्णपणे पिऊ द्यायचं आहे. गायीला पाना हा वासरासाठी सुटलेला असतो. इतर दिवशी आपण आपल्यासाठी या दुधाचा वापर करत असतो, परंतु या दिवशी हे दूध हे गायीच्या वासरालाच पिऊ द्यायचं आहे. तसेच जर आपण या गाय आणि वासराची जर पूजा करू शकत नसेल, म्हणजे जर शहराच्या ठिकाणी राहत असो आणि जर या ठिकाणी आपल्याला गाय आणि वासराची पूजा करायला जर जमणार नसेल तर आपण आपल्या घरातच एक पाटावरती नवीन वस्त्र अंथरून लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि ते अंथरून त्याच्यावरती आपल्याला गाय आणि वासराची मूर्ती ठेवायची आहे. जर आपल्याकडे जर मूर्ती नसेल तर आपण एखादं चित्र ठेवायचं आहे किंवा तांदळाने गाय आणि वासराची आपल्याला प्रतिकृती काढायची आहे आणि आपल्या घरातच हळदी कुंकू वाहून, तुपाचा दिवा लावून
आपल्याला या पाटाच्या भोवती रांगोळी काढायची आहे आणि या गाय आणि वासराची आपल्याला या पाटावरती मनोभावे पूजा करायची आहे. तर अशा प्रकारे आपली ही गोमातेची पूजा झाल्यानंतर आपल्याला या मातेला प्रार्थना करायची आहे. आपल्या मुलांना, मुलाबाळांना दीर्घायुष्य लाभू दे, त्यांची प्रगती होऊ दे आणि त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना यश प्राप्ती मिळू दे. अशा प्रकारची आपल्याला या गोमातेला, नंदिनी मातेला प्रार्थना करायची आहे. हे नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर. माझी प्रार्थना, माझी पूजा तू स्वीकार कर, अशी प्रार्थना आपल्याला या गोमातेला करायची आहे. आणि अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं आपल्याला या गोमातेची पूजा करायची आहे. जर आपण गोमातेची पूजा प्रत्यक्षात जरी करू शकत नसेल तरी देखील आपण आपल्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा करू शकतो. परंतु प्रत्येक महिलेने या दिवशी दिवसभर आपल्या मुलांबाळांसाठी उपवास करायचा आहे आणि या गोमातेला प्रार्थना देखील करायची आहे. आणि अशा प्रकारे आपला हा दिवाळीचा पहिला सण, पहिला दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. आणि जर आपल्याला शक्य असेल तर आपल्या जवळपास जर एखादी गोशाळा असेल तर तिथं आपण यथाशक्ती दान करायचं आहे. गोमातेला आपण चारा, हिरवा चारा अवश्य खाऊ घालायचा आहे. आणि या दिवशी आपल्याला गोमातेची सेवा अवश्य करायची आहे. या दिवशीच नव्हे तर आपल्याला कायम गोमातेची सेवा करायची आहे. कारण गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास तर करत असतातच. आपला देश हा कृषीप्रधान असल्यामुळं या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर हा दिवाळीचा पहिला दिवस आणि आपल्या घरी लक्ष्मी मातेचं आगमन व्हावं ह्या हेतूनं देखील या दिवशी आपण गाई मातेची, गोमातेची पूजा करायची आहे आणि ही आपल्याकडं परंपराच आहे. तर यासाठीच आपल्याला ही गाय आणि वासराची या वसुबारसच्या दिवशी प्रत्येक महिलेनं आपल्या मुलाबाळांसाठी अवश्य पूजा करायची आहे. तर अशी ही आपली आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.